श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आता लवकरच अधिक मास येत आहे. तर अधिक मासामध्ये आपल्या गुरुचरित्राचा कोणता अध्याय वाचावे जेणेकरून आपल्याला अडचणीवर निवारण होईल. बघा, सतत अडचणी येत आहेत, आर्थिक प्रॉब्लेम येतात, आपली कामे मार्गी येत नाहीत. त्यासाठी आपण कोणता गुरुचरित्राचा अध्याय वाचावा, आपली कोणती गुरूंची सेवा करावी या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. तर बघा, अधिक मास लवकरच येत आहे, तर त्या सेवा आपण नक्कीच आवर्जून करायच्या आहेत. आपल्या गुरूंची कोणती सेवा करायची आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. अधिक मास. तर आपण अधिक मासामध्ये मग संकल्पपूर्तीसाठी अधिक मासामध्ये गुरुचरित्राचं हे जे काही आपण अध्याय वाचणार आहे तर ते नक्कीच प्रभावी ठरणार आहे. बघा, अधिक मास हा आध्यात्मिक प्रगती आणि संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत शुभ काळ मानला जातो. या काळामध्ये भगवान दत्तगुरूंच्या चरणी सेवा अर्पण केल्याने केवळ मानसिक शांती मिळतच नाही तर आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात. जर तुम्हाला संपूर्ण श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसेल तर विशिष्ट कारणासाठी आपण काही अध्यायाचे पठण जर केलं ना तर त्याचं नक्कीच फळ मिळत असतं. त्यामुळे आपण बघा, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अधिक मासाला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. म्हणजे बघा, 17 मे पासून आपल्या अधिक मासाची सुरुवात होणार आहे. या काळात केलेली कोणतीही उपासना किंवा साधना 1000 पटीने अधिक पुण्य मिळवून देते. तुमच्या मनातील संकल्प सिद्धीस नेण्यासाठी दत्तगुरूंची कृपा करण्यासाठी हा काळ खरं तर सुवर्ण संधी म्हटलं जातं. आयुष्यातील विविध संकट बघा मात करण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र हा आपल्याला अध्यायाचे पठण नक्कीच करावे. बघा, ज्यांनी गुरुचरित्राचे अध्यायाचे पठण करत आहे तर त्यांच्या नक्कीच त्यांचे म्हणजे जी काही अडचण आहेत, सतत अडचणी येतात, कामी मार्गी येत नाही, तर ते त्यांचे जी काही आहे तर त्याच्या अडचणीवर नक्कीच मात झालेला आहे. त्याचे अनुभवही त्यांना आलेले आहेत. तर आपल्या गुरूंची सेवा म्हणजे बघा, आपल्या कर्जमुक्तीसाठी जर तुम्ही आर्थिक विवेचनामध्ये असाल तर बघा, ज्यांच्याकडे खूप डोंगर असतो कर्जाचा, म्हणजे जी काही कर्ज संपत नाही आणि कर्ज खूप वाढत राहतो, जर त्यांनी दररोज 4था अध्याय जर वाचला ना तर त्याच्यासाठी अत्यंत प्रभावी म्हटलं जातं. त्यामुळे गुरुचरित्राचा नक्कीच 4था अध्याय नक्कीच दररोज पठण करायचा आहे. हा अध्याय आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यास नक्कीच मदत तुम्हाला होणार आहे. त्यामुळे आपण जी काही आता 17 मे पासून अधिक मासाची सुरुवात होते ना त्या दिवसापासून ते आपल्या 15 जूनपर्यंत आपल्याला ही सेवा रोज करायची आहे. बघा, संकट निवारणासाठी आयुष्यात वारंवार खरं तर अडचणी खूप येतात, संकट तर खूप येतात. त्याच्यासाठी मुक्ती मिळवण्यासाठी आपण हा 14वा अध्यायाचे वाचन करायचे आहेत. तर आपल्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त किंवा मनातील भीती किंवा घरातली नकारात्मकता किंवा बाह्य बाधा, बघा, नजर दोष जरा दूर करण्यासाठी आपल्याला 18वा आणि 21वा अध्याय नक्कीच एकत्र वाचायचं आहे. बघा, तुम्ही जर बसला तर एका बैठकीत तुम्हाला हे अध्याय वाचायचे आहेत. बघा, 18वा आणि 21वा अध्याय नक्कीच तुम्ही रोज पठण करायचं आहे. अखंड सौभाग्य. बघा, अखंड सौभाग्यासाठी हा अध्यायाच्या पठणामध्येच कुटुंबात सुख समृद्धी नांदते, अखंड सौभाग्य प्राप्त होते. संकल्पपूर्ती, मनातली इच्छा, सात्विक इच्छा जी काही पूर्ण होण्यासाठी तुम्हाला अध्यायाचे पारायण अधिक मासात नक्कीच करायचं आहे. बघा, आपले जर नवीन सुरुवात, बघा, आयुष्यातले अडथळे इतर येतच असतात. तुम्हाला नव्या जोमाने सुरुवात करायची असेल तर हा उपाय नक्कीच आवर्जून करायचा आहे. हा अध्याय वाचताना आपल्या शुद्ध अंतकरणाने दत्तगुरूवर पूर्ण श्रद्धा ठेवून पठण करायचं आहे. शक्य असतं एकाच वेळी बसून शांत चित्ताने आपल्याला वाचन करायचं आहे. आपण नुसतं वाचन नाही करायचं, ते वाचन करताना आपलं मन शुद्ध मन चित्त असावे आणि ते नंतर आपण ते पठण करायचं आहे. तुमची दत्तगुरूंची सेवा जी काय आहे तर त्याचं नक्कीच तुम्हाला फळ मिळणार आहे आणि तुमच्या सर्व आयुष्यातली सर्व अडचणी दूर होऊन तुमचे सुखाचे दिवस लवकरच येणारच आहेत. कारण अधिक मास हा खरं तर खूप पवित्र म्हटला जातो आणि अधिक मासामध्ये आपल्या भगवान श्री विष्णूंची ही सेवा करायची आहे. म्हणजेच काय तर रोज आपल्याला रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे, त्यासोबत आपल्याला व्यंकटेश स्तोत्रही आपल्याला म्हणायचं आहे. आणि हे जे काही गुरुचरित्राचा अध्याय मी सांगितलेला आहे ते अध्याय वाचून झाल्यावर आपल्याला नित्यसेवा हे आपल्याला करायची आहे. बघा, आपल्या भगवान विष्णूसोबत आपल्याला आपल्या गुरूंची ही सेवा करायची आहे. तर त्या अधिक मासामध्ये आपण पूर्ण गुरुचरित्राचं जी काही अध्याय तुम्हाला सांगितले त्याचं नक्कीच तुम्ही रोज जर पठण केलं ना तुमचे सर्व अडचणी नक्कीच दूर होणार आहेत. तुमचे सुखाचे दिवस लवकर येणार आहेत. त्याच्यामुळे आपण हा अध्यायाचं पठण करायचं आहे. अधिक मासामध्ये जितकं शक्य होईल तेवढं अन्नदान करा, गरजूंना मदत करा. अधिक मासामध्ये जितकं आपण अन्नदान करू आणि जी काही आपण यथाशक्ती जी काही असेल तर त्याचं आपण जी काही गरजूंना मदत करू ना त्याचं फळ अनेक पटीने मिळणार आहे. तर हा अधिक मासामध्ये खूप छान सेवा करा.
तर जितकी जास्त होईल तेवढी जास्त सेवा करा, आपल्या गुरूंची सेवा करा, आपल्या भगवान विष्णूंचीही सेवा करा. आपल्या बघा नक्कीच आपल्या अडचणी दूर होणार आहेत. तर बघा तुम्ही या अध्यायाचे पठण केल्यास नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही अनुभव आला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर अशाच छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही इथेपर्यंत जर आला तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.